संजय राऊत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्यावरती अश्लील भाषेमध्ये टीका केली. कोण संजय राऊत? शिवसेनेचे नेते आहेत, खासदार आहेत ते. कोण संजय राऊत? राज्यसभेवर नाही, मी त्यांना ओळखत नाही. एक प्रश्न आहे. अनेक लोकांच्या पक्षाचं अस्तित्व ते आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अशा वेळी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा सहारा घेऊन, विद्यार्थ्यांच्या चळवळीचा सहारा घेऊन काही लोक स्वतःचं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करतायत. हे वास्तव आहे आणि त्यामध्ये आपल्या पक्षाचं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करतायत, आपलं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करतायत. बँकेची निवडणूक लागणार आहे आणि त्यापूर्वी संस्थेच्या कार्यक्रमाला आपण आलात. प्रत्येक निवडणुकीला आपण काहीतरी मागच्या निवडणुकीत करायचा प्रयत्न होता, ती झाली नाही. या निवडणुकीला काय नाही, वास्तविक पाहता ही सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांची सभासदांची ही जिल्हा बँक आहे. या बँकेची निवडणूक घेण्याच्या सूचना कोर्टानं दिलेल्या आहेत. बँकेमध्ये काही गोष्टी होत्या, काही अडचणी होत्या, त्यानिमित्तानं प्रशासक नेमला आणि आता बँक पुन्हा एकदा सक्षम बँक म्हणून पुढे येताना आपण सगळेजण पाहतोय. अशा वेळी ही बँक योग्य लोकांच्या हाती जावी. ज्यांनी ह्या बँकेचं वाटोळं केलं त्या लोकांना पुन्हा बँकेमध्ये काम करण्याची संधी मिळू नये अशा पद्धतीची भूमिका घेऊन या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आपल्या सगळ्या सहकार्यांना आणि मित्रपक्षांना सोबत घेऊन ही निवडणूक लढेल. आणि ही लढत असताना शेतकऱ्यांचं हित आणि इथली सहकार चळवळ, ज्या सहकारी चळवळीने शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती केलेली आहे, ती सहकारी चळवळ जिवंत राहावी या दृष्टिकोनातून आम्ही सगळे मिळून प्रयत्न करतो. अपवाद जर बोलायला तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा बालेकिल्ला बँकेवरती राहिला. बँकेने ताबा अनेक वर्ष मिळवलेला आहे. ती सत्ता ते झेंडा फेकण्याचा प्रयत्न असणार का? सोलापूर जिल्हा हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे. त्यामुळं ही बँक, ही निवडणूक ही भारतीय जनता पक्ष म्हणून आणि आमचे काही सहकारी सोबत येतील त्यांना घेऊन आम्ही लढू. शेवटी सहकारात फार पक्षीय राजकारण आणावं असं आमची मनापासूनची भावना नाही. तरीसुद्धा आता भारतीय जनता पक्षामध्ये सक्षम लोक काम करत आहेत आणि त्याच्यामध्ये क्षमता आहे जिल्हा बँक चालवण्याची. तो आम्ही नक्की सगळ्या सहकार्यांना सोबत घेऊन आम्ही लढू. तुम्ही बोलताना असं म्हणालात की बिनविरोध करण्यासाठी काही लोकांचा युगो जो आहे तो आडवा येतो. कारण विधान परिषदेमध्ये आपण बघितले युगोसाठी विधान परिषदेची निवडणूक लागली. आता देखील तुम्ही म्हणाला लागलात की जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी काही लोकांचा युगो. परमेश्वर अशा सगळ्या लोकांना सुबुद्धी देवो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेवटी काही लोक आबाद राहायचा प्रयत्न करतात. जेव्हा मैदानात लढाई होते तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला चेक करण्याची संधी येते. त्यामुळं या जिल्ह्यानं आता भारतीय जनता पक्षाची ताकद, सहकारी बांधवांची ताकद आता बघितलेली आहे. जिल्ह्यानंच निर्माण करून दिलेली ही ताकद आहे. त्यामुळं अनेक लोकांच्या भ्रमाचा भोपळा आता फुटलेला आहे. पण आपण अनेकदा बघतो गिरे तो बी. त्यामुळं अशी लोक तरी सुद्धा गॉगल घालून बातम्या देत असतात. एक आहे राजकारण, कुठलंही राजकारण हे द्वेषानं करायचं नसतं. राजाभाऊने आमच्या वक्तव्य केलं होतं की आम्ही अकलूजमध्ये जाऊन सभा घेऊ. राजाभाऊंना मी राजाभाऊंचा मित्र म्हणून मी विनंती केली. राजाभाऊ, राजकारण हे द्वेषानं करायचं नसतं. निवडणूक झालेली आहे आणि अशा वेळी आपण अकलूजमध्ये जाऊन सभा घेण्याची आवश्यकता नाही. मतदारांनी त्यांना सभेपेक्षा पुढे जाऊन उत्तर दिलेलं आहे. त्यामुळं या निवडणुकीत अकलूजमध्ये जाऊन उत्तर देण्याची आवश्यकता नाही. मतदारांनी उत्तर दिलेलं आहे. उल्लेख केला काही लोक करतायत. पण महायुतीतले दोन पक्षातले मोठे नेते संजय शिरसाट, बच्चू कडू ते स्वतः अभिजित टिपकेंच्या भेटीला गेले. म्हणजे महायुतीतले नेते सुद्धा त्यांचा आश्रय शोधण्याचा किंवा त्यांना सहारा घेण्याचा प्रयत्न करतो. नाही, मला या संदर्भातली माहिती नाही. पण अनेक लोक आपण बघतो देशामध्ये आणि राज्यामध्ये खास करून अनेक लोकांच्या पक्षाचं अस्तित्व ते आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अशा वेळी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा सहारा घेऊन किंवा विद्यार्थ्यांच्या चळवळीचा सहारा घेऊन काही लोक स्वतःचं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करतायत. हे वास्तव आहे आणि त्यामध्ये आपल्या पक्षाचं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करतायत, आपलं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करतायत. परंतु देशामध्ये आदरणीय मोदीजी देशामध्ये युवकांच्या दृष्टिकोनातून जे जे योग्य आहे ते सगळं काम करण्याचा प्रयत्न करतायत. परीक्षा पद्धतीमध्ये कायदा आणून विद्यार्थ्यांचा जो प्रश्न आहे तो निकाली काढण्याचा प्रयत्न करतायत. आजपर्यंत यूथ हा मोदीजींच्या सोबत राहिलेला आहे. आताही या देशातला यूथ मोदीजींच्या सोबत आहे आणि राहील.
हे या निमित्तानं विश्वासाने मी सांगतो. शैक्षणिक दुग्ध व्यवसायाकडे वळण आहे मात्र सोलापूरचा आपला जो संघ आहे तो अडचणीत आहे त्याला खरं तर जरा आधार देण्याची गरज आहे. नक्की आत्ताच राजाभाऊनी दूध संघाचा विषय मांडला, ती वस्तुस्थिती काय आपण समजून घेऊ आणि नक्की या दूध संघाला पुन्हा ऊर्जित अवस्था आणण्यासाठी शासन स्तरावरून जी काही मदत लागेल ती माननीय मुख्यमंत्री मोदयांशी चर्चा करून आम्ही करू. खासदार संजय राऊत बँक अडचणीत आली, ज्यांच्यामुळे बँक अडचणीत आली असे जे कर्जदार आहेत ते अजूनही मोकळे आहेत. ठेवी वाढल्यामुळे बँकेची आर्थिक स्थिती सुधारली, पण ज्या देण्यामुळे बँक अडचणीत आली त्यांच्याबद्दल काय निर्णय घेणार? मी आपल्याला क्लिअर सांगतो की जिल्हा बँक ही या जिल्ह्याची अर्थवाहिनी आहे, शेतकरी बांधवांची अर्थवाहिनी आहे आणि ही बँक ही शेतकऱ्यांची सभासदांची आहे. याच्यामध्ये ज्यांनी कुणी अनियमितता केली असेल, ज्यांच्याकडे देणं असेल ते त्यांना द्यावं लागेल, ज्यांनी अनियमितता केलेली असेल त्यांना त्याचं फळ भोगावं लागेल. नाना पटलांचा एक व्हिडिओ जे आहे ते बाहेर आलेला आहे, ते पाय धुतानाचा व्हिडिओ आहे. कार्यकर्त्यांना पाय सकाळपासून सगळे टीका करतात. नाही, मी तो व्हिडिओ पाहिला नाही, सकाळपासून मी कार्यक्रमामध्ये व्यस्त आहे. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मी नक्की प्रतिक्रिया देईन. भाऊ, खासदार संजय राऊत यांनी आपल्यावर आपण कसं पाहताय? कारण त्या अनुषंगाने जिल्ह्यात सर्वत्र आंदोलन देखील जे आहेत ते करण्यात आलेले आहेत खासदार संजय राऊतच्या विरोधात आणि गुन्हा दाखल देखील जो आहे तो करण्यात आलेला आहे. आपले नगरसेवक काय म्हणला कोणी काय म्हणला तुम्ही आता? संजय राऊत यांनी- शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्यावरती अश्लील भाषेमध्ये टीका केली. कोण संजय राऊत? शिवसेनेचे नेते आहेत, खासदार आहेत ते. कोण संजय राऊत? राज्यसभेवर रोज नाही, मी त्यांना ओळखत नाही. सकाळी पत्रकारांचा- हो, एक प्रश्न आहे.